ठिकाणी श्रेया स्पोर्ट चषक 2024 हा थरार आपण पर्व क्रमांक 3 मध्ये पाहतोय। दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर बी ग्रुप मधून ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। विकास वलवण टीमचे विकास दादा आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या। आपला देखील या ठिकाणी आयोजक दीपक दादा साळुंके यांच्या माध्यमातून सत्कार केला जातोय। राकेश नाईकला निवडी संघाचा होल्डर अक्षय आपण देखील या। आपला देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल। बॉलर जर पाहिलं तर आंबवडे संघाकडून गोलंदाजाचं नाव कळू द्या। संदेश पहिलं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि उत्कृष्ट या ठिकाणी पहिला चेंडू हा ट्रॅकर चांगला फटका आहे। ग्राउंड शॉट खेळलाय, चेंडू चाललाय सीमारेषेकडे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करत नाहीत। एक धाव मात्र या थ्रोचा भुर्दंड सोसावा लागेल। 2 धावेंमध्ये एकेरी धाव होती, तिथे दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि एक चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा, जिथे एक धाव होती थ्रो देखील चांगला होता। फलंदाजाने पाहिलं थोडस चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून, त्या चुकीचा भुर्दंड एका धावेमध्ये पाहायला मिळालाय। फटका चांगला आहे, इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतो या ठिकाणी चौकार। 4 धावा, चांगली फलंदाजी या ठिकाणी राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। अंबावडे विपक्ष बामनोली संघाकडून आपण पाहतोय राकेश शिनकर फलंदाजी करत असताना हा देखील चांगला फटका। ग्राउंड स्टॉट अलॉंग द कार्पेट, चेंडू चाललाय टन चौकार, बॅक टू बॅक लगातार दुसरा चौकार या ठिकाणी राकेश शिनकर यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय। स्वागत केलंय संदेशाचं। 2 चेंडूवरती 2 लगातारचे चौकार आणि त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव ज्यावेळी खर्च झाली होती आणि सिंगल धाव कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी झाले नाही, त्यांनी डबल धाव घेतली गेली आणि तिथून मात्र गिअर चेंज झालाय। फर्स्ट गिअर मधून सेकंड गिअर मध्ये या ठिकाणी पहा फलंदाज बाद स्वरूपात माघारी परततोय। राकेश थोडासा चुकी करत होता, घाई करत होता आणि गडबड केली मी म्हणेन। मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत होता, परंतु कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजाने आपली चतुर्बुद्धी चाणक्य बुद्धीने या ठिकाणी अगदी चेंडू स्टंपावरती लावला आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळालं। फलंदाज राकेश शिनकर बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये पहिला धक्का, पहिला हादरा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। विकास मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतील। संदेश समोर या ठिकाणी हाफ ट्रॅकर, चांगला फटका आहे, ताकदीचा वापर आहे, परंतु कॅच मात्र टिपली जाते अफलातून कॅच आणि इथे गब्बरची आठवण करून देणाऱ्या या ठिकाणी एक मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन मध्ये आपण पाहतोय संदेशला। गब्बर म्हटलं तर भारताचा शेखर धवनची आठवण करून देणारा काही क्षण आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळाले। संदेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, 2 मोहरे टिपण्यामध्ये यशस्वी झालाय या ठिकाणी संदेश। अंबावडे टीम पाहायला तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील ही टीम, दोन्ही टीम आज खेळताना पाहायला मिळत आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकासच्या ठिकाणी आता पाहिलं तर सुनीलच्या ठिकाणी विकास आलाय। या ठिकाणी बॅटची लिडिंग एज, चेंडू चाललाय डिग्लर झोन मध्ये, एक धाव पाहायला मिळेल। बघता बघता षटक क्रमांक पहिलं संपलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12, 2 गडी बाद। आता मात्र इथून पुढे 2 षटक शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 12च्या सरासरी जरी खेळत राहिला ना हा संघ तरी 36 धावांपर्यंत पोहोचू शकतो। आज खरं म्हटलं तर या स्पर्धेसाठी श्रेया स्पोर्टचे सर्व दीपक दादांच्या या ठिकाणी
ऑर्गनायझर मध्ये जर पाहिलं तर आज अंबावडे टीम खास करून आज सातारवरून या स्पर्धेसाठी दाखल झाली आहे. 300 किलोमीटर दूरहून हा प्रवास करून आज या ऑर्गनायझर आणि या मॅच साठी या ठिकाणी येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी फुलटॉस चेंडू चांगला फटका आहे समोरच्या दिशेला कॅच होईल का. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमा रेषे पार. या ठिकाणी योगेशच्या बॅट मधून अपुऱ्या ताकदीने मारलेला फटका परंतु मनाला लागलेला हा क्षेत्ररक्षकाचा चटका. चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय या ठिकाणी चौकार. थोडीशी गडबड केली मी म्हणेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कॅचचा प्रयत्न केला होता परंतु अवाक्या बाहेर चेंडू आणि थोडासा चकवा देऊन चेंडू मात्र सीमारेषे पार जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. योगेशला मात्र काहीतरी करावं लागेल. या ठिकाणी देखील चांगला फटका आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करेल का फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं आहे परंतु या ठिकाणी पहा विकेट किपर आपलं काम चांगलं करतोय. योगेशला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवताना पाहायला मिळतोय. थोडीशी चुकी पाहायला मिळाली होती नॉन स्ट्रायकर एंड करून मात्र त्या ठिकाणी मी म्हणेन योगेशने देखील तीच केली आणि तिथे मात्र योगेशला माघारी पटवण्यामध्ये यशस्वी झालेत. या ठिकाणी नवीन बॅटर आपण जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकाल फटका चांगला आहे समोरच्या दिशेला आउट ऑफ द पार. चेंडू निघून चाललाय हवे संघात हवा के साथ साथ घटा के संघ संघ इथे पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा आल्या आल्या स्वागत केले. फलंदाज आकाश नाव आहे फलंदाजाचं बरोबर ना. फलंदाजाचं नाव काय आहे. हा आकाश. इथे मात्र गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय विकास आणि त्यांच्या समोर आकाश. एका दिशेला विकास तर दुसऱ्या दिशेला आकाश म्हणजे टीमचा विकास करण्यासाठी सज्ज आहे त्या ठिकाणी परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चोरटी धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. बघता बघता धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 23. या धावसंख्येवरती मी म्हटलं होतं 12च्या सरासरी जरी खेळला तर 36 पर्यंत पोहोचू शकतो. चांगला स्कोर देखील मानला जाईल परंतु इथून पुढे अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत विकासच्या वाटेला. चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालंय. 2 षटकांचा कालावधी संपल्यानंतर धावसंख्या 23 आहे. 2 गडी बाद झालेत जरूर 3 गडी बाद झालेत जरूर परंतु धावसंख्येला मात्र अद्याप रोखू शकलेले नाही आहेत. इथे मात्र अजूनही 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील या षटकामधले. कोण हाताळेल कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल ती अंबावडे टीम कडून. थोडासा या ठिकाणी स्लोअर पडलेला चेंडू होता काही कळाला नाहीये. तिथे मात्र 1 धाव पूर्ण करताना आकाश आणि विकास पाहायला मिळतात. एका दिशेला आकाश तर दुसऱ्या दिशेला विकास पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या साठी आपण जर पाहिलं तर दीपक या ठिकाणी पाहायला मिळतील. आर्मी मॅन दीपक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू लेग साईडला गडवलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. तिथे मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेवर संघाचा धाव फलक बघता बघता आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 25 या अंकावरती. इथून पुढे एखादा मोठा ब्लास्ट विकासच्या भात्यामधून एक फटका काढावा लागेल. गोलंदाजावरती थोडस का होईना परंतु राग करावा लागेल आणि तुटून पडावं लागेल. मोठी धाव संख्या तुम्हाला 35च्या पुढे न्यायची असेल तर कारण की इथे मात्र विकास चांगली गोलंदाजी करून गेला.
संदेश चांगली गोलंदाजी करून गेला आणि त्याच्या पाठोपाठ जर पाहिला ना तर या ठिकाणी गोलंदाज आपण दीपकला देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंबावडे टीमचा विचार केला तर 300 किलोमीटर दूरचा प्रवास करून या मॅच साठी या ठिकाणी उपस्थित झाले. क्रिकेटची आवड म्हणूनच का या मॅच साठी 300 किलोमीटरचा प्रवास करून आज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत. स्वप्न घेऊन आलेत परंतु स्वप्नांचं पूर्ण होणार का आज या ठिकाणी त्यांचं हे देखील पाहावं लागेल. वाईट बॉल होता. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडला कटवलाय. चेंडू मात्र तिथे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चुकी केली नाहीये परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सक्सेस झालेत दोन्ही फलंदाज या ठिकाणी यशस्वी झालेत 2 धावा करण्यामध्ये. विकास आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकाशला जर पाहिलं तर थोडस कुठेतरी स्लोअर बॉल खेळताना कुठेतरी गडबड त्यांना पाहायला मिळत होते. या ठिकाणी देखील चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू पाठवलाय. एका धावेसाठी एका धावेच्या वरती धाव काही मिळणार नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29-29. 3 गडी बाद. राकेश बाद झाला. सुनील बाद झाला. त्याच्या पाठोपाठ योगेश बाद झाला. आता मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न केला एक षटकाराच्या साह्याने ज्यांनी आकाशने आल्याला स्वागत केलं आणि त्यांच्या साथीला विकास मात्र या ठिकाणी आपल्या टीमचा विकास करत असताना अद्याप मोठा फटका खेळू शकले नाहीयेत. उर्वरित चेंडूमध्ये मोठे फटके खेळतील का? आपल्या संघाचा धावफलक झपाट्याने वाढवतील का याच्याकडे देखील पाहावं लागेल. परंतु गोलंदाज इथे तसं काही घडू देत नाहीये. प्रत्येक फलंदाजाला थांबवण्याचं काम या ठिकाणी करत असताना आपल्याला दीपक देखील पाहतोय. या ठिकाणी थोडासा खाली चेंडू होता. क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम पाहायला मिळालं. अंबावडे टीमचं कौतुक केलं जाईल. आजच्या या हंगामामध्ये जर पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. यानंतर नेक्स्ट मॅच आपण घेणार आहोत तेटली विरुद्ध वलवंब. दोन्ही संघाच्या संघनायका विनंती आपण या टॉस साठी तेटली विरुद्ध वलवंब. चला लगेच या टॉस करण्यासाठी विनंती असेल दोन्ही टीमचे संघनायक. आज खऱ्या अर्थानं श्रेयस स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्टेकच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी खूप सुंदर रित्या दाखवली जाते आणि अगदी चांगलं लाईव्ह या ठिकाणी अगदी क्लॅरिटी जर पाहिली तर अगदी उत्तम देखील पाहायला मिळते. ती मात्र श्रेयस स्पोर्टचे सर्व संदीपजी कोकरे आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं तर आमच्या बाजूला अगदी सकाळपासून जर पाहिलं तर मंचावरती स्कोरच्या भूमिकेत आपल्याला सचिन साळुंके हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या सर्वांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय आणि या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम कोण करत असेल ना तर स्फोटकच्या माध्यमातून ही स्पर्धा उंच उंच नेण्यासाठी आम्हाला अगदी चांगले प्रयत्न करत असताना या स्पर्धेची शोभा वाढवताना स्फोटकचे सर्व संदीपजी कोकरे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतोय. चला दोन्ही टीमचे संघनायक तेटली विपक्ष वलवंब आपण या टॉस करणार आहोत. बामणी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडस फास्ट या. वलवन आणि तेटली ब तेटली आणि वलवन ब 30 धावा झाल्यात. 31 धावांचं टार्गेट आहे. चला दोन्ही टीम 30 धावा झाल्यात. 31 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही टीमचे संघनायक या आणि दीपक दादा साळुंके आपल्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या दरम्यान बी ग्रुप मधून ही शेवटची मॅच आहे. शिंदी ब संघाचे संघनायक या वलवन ब संघाचे संघनायक आपण या. थोडस स्पीडअप करा. मॅच चालू होते मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही संघ या ठिकाणी पाहतोय. श्रेयस स्पोर्ट च्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला लवकर या. दादा थोडंसं फास्ट करा. वलवन ब संघनायक स्पीडअप करा जरा.
टॉस करूया. दीपक दादा साळुंके यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहे आणि दोन्ही संघाचे संघ नायक आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी वलवण ब आणि टेटली संघ दरम्यान आपल्याला टॉस केला जातोय. इथे मात्र छापा मागितलाय. वलवण ब या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय सांगाल या ठिकाणी टॉस जिंकलाय, पहिला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे कारण की स्पर्धा अगदी खूप सुंदर पाहायला मिळते. मॅच अगदी चांगल्या पाहायला मिळत आहेत आणि मॅच अगदी अटीतटीच्या पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं की एसके मधील एक टॉप संघ आहे टेटली. आतापर्यंत मला वाटतं ह्या हंगामामध्ये खूप साऱ्या रबल बॉल क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी देखील घेतली आहे. कशा पद्धतीची रणनीती असणार आहे आणि त्या संघाला किती धावांपर्यंत आपण रोकाल? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखू कारण का तो एक चांगला संघ आहे. तर बघूया आता. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. परंतु इथे मात्र प्रथम फलंदाजी करायची आपल्याला. किती धावांचं टार्गेट सेट कराल आपण? जास्तीत जास्त धावा मारू त्यांना. जास्तीत जास्त धावा मारण्याचा नक्कीच प्रयत्न असाल. आल्या तुम्ही मला सांगितलं की मला माईक वरती जास्त बोलता येणार नाहीये, परंतु कर्णधाराच्या भूमिकेत असताना तुम्हाला आता लाईव्ह स्पर्धा आपण या हंगामामध्ये पाहतो, परंतु आपल्याला सवय झाली पाहिजे. बोलण्याची एक भीती असते मनामध्ये, ती भीती जर घालवायची असेल तुम्हाला माईक वरती 2-3 शब्द बोललात की आपोआप ही भीती निघून जात असते. परंतु या स्पर्धेविषयी 2 शब्द फक्त. सुंदर आयोजन केलेलं आहे. सुंदर आयोजन आहे. स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याकडून आणि आयोजकांना देखील धन्यवाद देतो दोन्ही टीमसाठी. सव्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय बामनोली टीम प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावा केल्यात आणि 31 धावांचं टार्गेट उभं केलंय. या 31 धावांचे टार्गेट ची चिरफाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जोडी पाहतोय. एका दिशेला संदेश तर दुसऱ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील आनंद. एका दिशेला आनंद, दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय संदेश. राकेश गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पहा. क्षेत्ररक्षण मात्र चपळाईने करत असताना योगेश मात्र हातामध्ये चेंडू घेऊन अगदी पळत पळत धावत जात आहेत आणि फलंदाज या ठिकाणी आनंद माघारी बॅक टू पॉवेलन डगआउट मध्ये जाताना 0 या धावसंख्येवरती आपलं जाताना 0 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 6 धावा. धावसंख्या झाली आहे 6 धावा. पहिले एक सिंगल, सॉरी 5 धावा. क्षमा असावी, माफी असावी, चुकीची सुधारणा केली जाते. 5 धावा झाल्यात धावफलकावरती. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. राकेश कडे क्षमता आहे गोलंदाजीची, ती गोलंदाजी धुरा संवाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न होता, अपयशी झाला. या ठिकाणी मी म्हणेन फलंदाज यशस्वी झालाय. या ठिकाणी गोलंदाज काय भन्नाट योगाने टाकलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. चेंडू अगदी अप्रतिम हाताळलाय. संकेत साळुंके आणि अविनाश साळुंके यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, झेल इथे होईल का? अगदी झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळेल का? षटक क्रमांक आपण जर पाहिला तर राकेश यांचं या ठिकाणी चालू आहे. आणि या षटकातल्या अद्याप एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तोपर्यंत धाव फलकावरती जर पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 6 धावा. छोटे धावांचं आव्हान कधीतरी तुम्हाला कुठेतरी सोपं वाटतं मित्रांनो, परंतु क्रिकेटमध्ये ते खूप अवघड आहे. चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय आणि फलंदाजाला बीट केलाय, सांगून देतोय हम बे किसी से कम नहीं है. ज्या पद्धतीची गोलंदाजी तू मला टाकली होती त्या पद्धतीची गोलंदाजी मी देखील तुला टाकू शकतो. तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राकेश शिंदकर करताना पाहायला मिळतील. एक षटक संपलंय, 6 धावा खर्च झाल्यात, 1 विकेट बाद, 1 गडी बाद झालाय. आनंद मात्र माघारी परतल्यानंतर संदेश आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या हिथून पुढे 25 धावा. 12-25 समीकरण आहे शाळेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप सारं महत्व दिलं जातं. कारण की इथून पाठच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना, कोळघर विरुद्ध सावरी हा सामना तुमच्या नजरेसमोर असेल. एका धावेसाठी खूप सारा मॅच गमवाव्या लागतात. कारण की जिथे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आम्ही सातत्यपूर्ण सांगत असतो, हा खेळ देखील आपण पाहतो. एका चेंडूवरती एक धाव देखील काढणं जितकं अवघड जातं तितकं अवघड आज क्रिकेटनं देखील आपण माध्यमातून आज देखील पाहायला मिळालं. म्हणजे असे क्षण कित्येक वेळा आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून अनुभवायला आणि पाहायला देखील मिळतात. या ठिकाणी नवीन गोलंदाज आपण पाहतोय, विकास आलाय. चांगला फटका आहे, अगदी चांगला फटका आहे, परंतु समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक राकेश आले. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, त्या डाक्याने केला नाहीये. अगदी चांगला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोंगॉन लॉंग ऑफच्या मध्ये टाकला होता, मारला होता, परंतु तिथे मात्र थोडसा मिस झालाय आणि स्वतःवरती नाराज देखील पाहायला मिळत आहेत राकेश शिंदकर. प्रयत्न चांगला होता परंतु यश मात्र मिळालं नाहीये. प्रयत्न करत राहा, यश जरूर मिळेल आपल्या संघासाठी. अगदी 100% देताना राकेश पाहायला मिळतोय. विकास गोलंदाजी करेल, तो मात्र संदेश यांच्यासाठी. आता मात्र चांगला फटका लेग साईडला कटवलाय, तिथे मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. किती धावा पाहायला मिळतील, एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच सांगतात की हा वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. विकासला अगदी काय करायचं आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी टाकावी लागेल. ज्या पद्धतीने राकेशने थांबून ठेवलं होतं तशी गोलंदाजी तुम्हाला देखील टाकावी लागेल. या षटकामध्ये या मॅचचं भवितव्य असणार आहे. कारण की या षटकामध्ये कमी धावा देतोय ना तर नक्कीच प्रेशर मात्र अंबवडे टीम वरती येईल. परंतु इथे मात्र काय घडेल, संदेश हा देखील विस्फोटक फलंदाज. वाह, काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हरी, जाग्यावरून अगदी फटका, मनगटी वापर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सपार. 6 धावांसाठी या ठिकाणी ब्रँडेड क्वालिटी षटकार पाहायला मिळतोय संदेश यांच्या बॅट मधून. क्लास दाखवलाय एक. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पहा, कमबॅक केलाय. एक तेरी तू एक मेरी दाखवून देतोय विकास भी की हम भी किसी से कम नहीं है. एक षटकार मारू शकतो, तुला देखील मी थांबवू शकतो. धाव संख्या झाली आहे 15 या अंकावरती सावण पोहोचली आहे. षटक क्रमांक दुसरा हातात असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. पहा, मॅच ही देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत ना, 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत त्यामध्ये विकास यांना. 2 चेंडू जर का तुम्ही अतिशय चांगले टाकाल ना तर मॅच मध्ये अजून ट्विस्ट पाहायला मिळेल. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कॅच विन द मॅच म्हणलं जातं. छोडो कॅच हारो मॅच. कॅच सोडला जातोय. अंबवडे संघाचा हुकमी एक्का अर्थातच संदेश याचा कॅच मात्र ड्रॉप केला जातोय. हा महागडा कॅच ठरू शकेल येणाऱ्या काळामध्ये. कारण की जिथे मॅच बनवली होती विकास याने, साथ लाभली नाहीये क्षेत्ररक्षकाची. कॅच मात्र धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला तरी बोलून काय फायदा होणार आहे, कारण की जिथे मॅच बनवलेली कॅच पकडायची असते क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागते. गोलंदाजासाठी मनोबल वाढवावं लागतं. गोलंदाज क्षेत्ररक्षकांकडून वाढवलं जातं. परंतु इथे मात्र मी म्हणेन विकास मात्र अजूनही एक चेंडू तुमच्या भात्यातला चांगला चेंडू इथे हाताळावा लागेल संदेश यांच्यासाठी. संदेश मात्र आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी अंबावडे संघाकडून आज 300 किलोमीटरचा प्रवास करून आलोय या स्पर्धेसाठी हे दाखवून देतोय. अगोदरच्या एका षटकाराने सांगून दिलंय की आज या ठिकाणी मी काहीतरी घेऊन जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. हा देखील फटका चांगला आहे. चाबूक शॉट, ताबडतोब
तिथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेत पार. श्रेया स्पोर्ट चषक 2024 पर्व क्रमांक 3 संदेश यांच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या झाले 23 धावा. आता मात्र 8 धावांची गरज आहे. सॉरी 7 धावा. 8 असतील 23 झालं ना 31 पाहिजे 8 तेच बोलतो ना 8 धावांची गरज आहे. धावसंख्या झाले 23. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू गरज आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी अंबावडे संघाला. फटकेबाजी करतोय संदेशच्या बॅटमधून. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिले तर 2 मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळाले. शेवटचं षटक अंतिम षटक विकासच्या खांद्यावरती आहे. सॉरी सुनीलच्या खांद्यावरती आहे. सुनीलला या ठिकाणी काय करायचं आहे नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर संदेश याला स्ट्राईक वरती येऊ द्यायचं नसेल तर या ठिकाणी या लेफ्ट हँड फलंदाजाला ज्या ठिकाणी थांबवावं लागेल. पहिले 2 ते 3 चेंडू डॉट टाकावे लागतील. काहीतरी षडयंत्र रचावं लागेल बामनोली टीमला. कारण संदेश या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी फॉर्म मध्ये दिसतोय. चांगला फटका आहे तिथे मात्र आपण पाहिलं. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. परंतु एखादा डॉट चेंडू फलंदाजावरती प्रेशर आणू शकतो. एखादा मोठा फटका गोलंदाजावरती प्रेशर आणू शकतो. परंतु अद्याप मॅच संपलेली नाहीये. चांगला चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. झेल टिपला तर मॅच मात्र बनेल. झेल मात्र टिपला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. पाठीमागे वळून मात्र झेल टिपलाय आणि कुठेतरी या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक केलंय बामनोली टीमने. पहा 4 चेंडू 6 धावा. मॅच रफ आणि टफ होताना पाहायला मिळेल. विकेट जर पाहिली तर अगदी गोलंदाजीसाठी पोषक फलंदाजीसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थानं मी म्हटलं होतं या विकेट वरती संदेशला मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवावं लागेल. प्रयत्न करतायत. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागेल या ठिकाणी दोन्ही टीमला. कारण की संदेशला स्ट्राईक वरती यायचं असेल तर काहीतरी संदेशला देखील कानमंत्र दिला असेल. स्ट्राईक वरती येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय. गोविंद याला पाहतोय आणि सुनीलला देखील कानमंत्र दिला जातोय. गोलंदाज याला देखील कानमंत्र आपण देतोय. इथून पुढे 4 चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू डॉट फलंदाजावरती प्रेशर. आता मात्र चांगला चेंडू लेग साईडला कडवला. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळेल. एका धावेने फरक पडणार नाहीये. एक जरी धाव गेली त्याच्यामध्ये एखादा जरी डॉट आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना पाहण्यासारखी पुन्हा एकदा मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रेक्षकांना अशाच साऱ्या मॅचची आवड असते. अशाच साऱ्या मॅच पाहताना खूप आनंद घेत असतात. कोण जिंकेल, कोणी गोलंदाजांवरती टीका करेल, कोणी फलंदाजांवरती टीका करेल. परंतु शेवट झाल्यानंतर मात्र ज्या ठिकाणी जो संघ जिंकेल 3 चेंडू 5 धावा. हा देखील चांगला चेंडू आहे. तिथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय 1च धावेवरती समाधान मारलंय. संदेश मात्र स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती होते. आता मात्र स्ट्राईक वरती आलेत आणि इथून पुढे 2 चेंडू 4 धावा. हा चेंडू या मॅच मधील इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे. तो या ठिकाणी सुनीलला टाकावा लागेल. परंतु या मॅच मध्ये जर यायचं असेल तर या मॅच मध्ये संदेशला देखील या चेंडूवरती अगदी धावांची लगाम लावावी लागेल. काय घडेल काय बिघडेल. 2 चेंडू 4 धावा. मॅच अगदी चांगली पाहायला मिळते. चांगला फटका आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. सीमारेषे पार.
महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे आणि मॅच मात्र आपल्या खिशामध्ये घेऊन चाललाय. चेंडू चाललाय सीमारेषे पार षटकार आणि येथे मात्र अंबावले संघ एक पाऊल नक्कीच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेशनं चांगली फलंदाजी केली. खऱ्या अर्थानं मला वाटतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील संदेश असणार आहे. आपण देखील या वैयक्तिक 24 धावा कुठल्या गेल्या आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 3 षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला लगेच या संदेश आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्या. वलवन ब टीम आपला अतिरिक्त 12वा खेळाडू असेल तर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा आणि 12वा खेळाडू नसेल तर आपल्या गोलंदाजाची नावं फक्त आमच्यापर्यंत कळवा आणि तेटली टीम आपला देखील 12वा खेळाडू पाठवा आणि लगेच आपण फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. संदेश आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देखील घेऊन जायचं आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार दिलाय. सुपुत्र गौरी 11चे संघ मालक आणि नितीन दादा सुर्वे यांच्या माध्यमातून एअरफोन या ठिकाणी देण्यात आलाय. मी विनंती करेन संतोष दादा साळुंगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. संदेश चांगली फलंदाजी. संदेश यांच्यासाठी अतिशय चांगली फलंदाजी. 24 धावा या ठिकाणी या पठ्ठ्याने काढल्यात. आज 300 किलोमीटरचा प्रवास दूर करून आज काहीतरी मिळवले पहिल्या मॅच मध्ये. पण तो स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर त्या स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल आणि तो तुम्ही